नमस्कार सर्वांना, सत्यम मुंडे टेक या चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ICICI नेट बँकिंगचा जर पासवर्ड तुमच्याकडून विसरला असेल किंवा फॉरगॉट झाला असेल तर नवीन पासवर्ड कसा जनरेट करायचा किंवा जर तुमच्याकडे पासवर्ड नसेल तर तो तयार कसा करायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला काय करावं लागेल, ICICI नेट बँकेची वेबसाईट ओपन करावं लागेल। ओपन केल्यानंतर तुम्ही हे पाहू शकता, आपल्याकडे मी ओपन केलेली आहे, ती कशी करायची ती सुद्धा सांगतो मी। एक मिनिट, इथे या आणि ICICI नेट बँकिंग सर्च करा। सर्च केल्यानंतर ही एक नंबरला लिंक जी आलेली आहे त्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर हे पाहू शकता तुमच्या समोर ऑफिशियल वेबसाईट, इथं लॉगिन ऑप्शन आलेला आहे। लॉगिन मध्ये पर्सनल मध्ये जा, तुमची जी लॉगिन असेल, पर्सनल असेल, कॉर्पोरेट असेल, त्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर आता होम पेज दिसेल। हे तुमच्या समोर होम पेज आहे। होम पेज वरती इथं पाहू शकता तुम्ही गेट पासवर्ड नावाचं एक ऑप्शन आलेलं आहे। तुमच्याकडे युजर आयडी आहे पण पासवर्ड नाही। पासवर्ड तयार करण्यासाठी गेट पासवर्ड वरती क्लिक करा। गेट पासवर्ड वर क्लिक केल्यानंतर हे पाहू शकता, हे काय म्हणते, 3 सिंपल स्टेप। पहिले तुमच्याकडे युजर आयडी असला पाहिजे, दुसरा OTP असला पाहिजे, परत तुमच्याकडे डेबिट कार्ड एक असलं पाहिजे। अशा 3 गोष्टी अवेलेबल असायला पाहिजेत। इथे क्लिक हिअर टू प्रोसीड वरती क्लिक करा। यावरती क्लिक केल्यानंतर स्टेप 1 युजर आयडी, इथे युजर आयडी तुम्ही तुमचा प्रोव्हाइड करा। युजर आयडी टाकल्यानंतर इथं रजिस्टर मोबाईल नंबर टाका, जो तुमचा बँकला लिंक आहे नंबर तो इथं टाकून घ्या। मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं गो नावाचं ऑप्शन आलेलं आहे त्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर हे पाहू शकता तुमचा जो रजिस्टर मोबाईल आहे त्यावरती OTP आलेला आहे, तर OTP इथं प्रोव्हाइड करून घ्या। OTP टाकल्यानंतर ऑथेंटिकेट ऑप्शन आलेला आहे खाली, यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर हे पाहू शकता तुम्ही इथे डेबिट कार्ड जे आहे तुमच्याकडे, डेबिट कार्ड, त्यावरती बॅक साइडला अक्षर असतील, त्यामध्ये अंक किती आहेत ती प्रोव्हाइड करायचे। तर इथे किती आहे, बी मध्ये किती आहेत माझ्या याला कार्ड वरती, के ला किती आहेत, आणि हे किती ओ साठी किती आहेत टाकल्यानंतर इथं सबमिट नावाचं एक ऑप्शन आलेला आहे पहा खाली, सबमिट वरती क्लिक करा। सबमिट वर क्लिक केल्यानंतर हे पाहू शकता इथं न्यू पासवर्ड जनरेट करायचं तुम्हाला ऑप्शन आलेलं आहे। तर तुम्हाला जो पासवर्ड काही ठेवायचा आहे तो इथे तुम्ही टाईप करून घ्या। पासवर्ड टाइप करताना हे बघा, पाहू शकता तुम्ही 8 ते 28 कॅरेक्टर, अल्टर, कॅपिटल लेटर, ॲटलिस्ट 1 नंबर घ्यायचा, ॲटलिस्ट 1 स्पेशल कॅरेक्टर घ्यायचं, नो स्पेस द्यायचा नाही। पासवर्ड परत खाली कन्फर्म मध्ये पण जो वरती पासवर्ड टाकला आहे तोच टाका। इथं मॅचड म्हणून हे ऑप्शन आलेलं आहे, जर समजा इथं मॅच नसेल तर नॉट मॅचड विथ न्यू पासवर्ड म्हणते। हे मॅचड म्हणजे हे झालेलं आहे आणि अपडेट वरती प्रेस करा, तुमचा जो आहे तो पासवर्ड सेट होऊन जाईल। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सत्यम मुंडे टेक या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा व शेअर करायला विसरू नका। जर काही क्वेरी असेल तुमची आणखीन तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करून आम्हाला कळवा। थँक्यू, धन्यवाद।